अगं 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 मानसी, काय झालं? का रडतीये? अहो काय करू ताई, हे काय किलो 1.5 किलो कांद्याची भजी करायची आहे. हे बघा ना, कांदा चिरणं चालते, त्या कांद्यामुळे डोळ्यात पाणी यायला लागले आता माझ्या. अगं बाई ग, नको रडू नको रडू. अहो करा की तुम्ही पण, नको रडू नको रडू. काय चाललंय? हा, मला काय दुसरे कामच नाहीत. अहो घ्यायचं जरा जावबाईला मदत करायला. हा, जाऊ बाईला मदत आहे. पोळ्या दुसऱ्या कोण करायचं? पोळी आमटी पोळ्या लाटायच्या बाकीत अजून. चालू आहे की, एकमेकांच्या मदतीने केल्यावरतीच होईल ना. मग तू तर तोपर्यंत कांदा काप रडत बस, मी तोपर्यंत गोड जेवण बनवते. चालतंय की. नमस्कार मंडळी, आज मी बनवते भजी, कांदा भजी. आमच्याकडे स्पेशली म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळीचा सण करतो त्यावेळेला ही कांदा भजी बनवतातच. याला गोळ्याची भजी म्हणतात, ह्याला कांदा भजी म्हणतात. तर आता त्याच्यासाठी मी आहे ना बघा, जो म्हणजे आता सगळेजण आहेत खायला आणि दिवसभर खायचे आहेत, तरी पण हे नाश्त्यालाच संपणार आहे. तर मी इथे कांदा चिरून घेतलेला, लांबट असा कांदा चिरून घेतलेला, ज्याला मी असा फोडून घेणार आहे की जे पूर्ण त्याचे एक एक अशी पाती वेगवेगळी होते. इथे मी भरपूर सारी कोथिंबीर, भरपूर मिरची, लसूण आणि इथे घेतलेले हा जिऱ्याचा कूट आहे. ते जिऱ्याचं कूट इथे आहे, सोडा घेतलेला आहे आणि चण्याचं पीठ. आता मी सगळं मिक्स करणार आहे. मिरची अजून पण तुम्ही बारीक चिरू शकता, पण काय मुलं पण खाणारी असतात तर मग काढता यावी म्हणून मी थोडीशी मोठी मोठी चिरलेली आहे. लसूण वगैरे सगळं, कोथिंबीर वगैरे सगळं मी बारीक चिरून घेतले. आता मी हे सगळं मिक्स करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. अजून मीठ टाकायचं आहे आपल्याला, हळद टाकायची नाही, कारण हळद टाकल्यामुळे भजी काळी पडतात, त्याच्यामुळे आपण हळद नाही टाकणार. तर आता एक पुढे तुम्हाला दाखवते काय काय करायचं. ह्या भैया मुद्दामून ओरडतात माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी की त्यांना वाटते की आता माझा आवाज जावा या माणसे ह्याच्यामध्ये म्हणून. तर मंडळी बघा, आता मी इथे घेतलेले, आता मी याच्यामध्ये सगळे एक एक मिक्स करून घेते. तर आता व्हिडिओ मीच धरलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते. चला मानसी, हां, लसूण चिरून घेतला ना, मिरची आणि लसूण. हाव आई, नेहमी तुम्ही तो चिरूनच घे करता. कुठून का नाही घेत आपण त्याला? कशाला कुटायचा आहे? दाताखाली आल्यावर एवढा भारी लागतो ना ती लसूण आणि मिरची, म्हणून ती नेहमी कापून आणि चिरूनच घ्यायचा, कुठून अजिबात घ्यायचा नाही. जिरं फक्त कुटायचं. हां, चालेल घेतलेलं आहे. आता जिऱ्याचा कूटच घेतलेलं आहे मी. आता हे सगळं मी ह्याच्यामध्ये मिक्स करून ठेवून देते. मी जिरं टाकते. इथे घेतलंय लसूण सुद्धा भरपूर टाकायचं असतो, आईने सांगितलं त्याप्रमाणे बारीक चिरून घ्यायचं, म्हणजे दाताखाली छान लागतो. मिरची तर बाबा रे बाबा, एवढे सगळेजण तिखट खातात ना त्याच्यामुळे. आणि कोथिंबीर सुद्धा भरपूर पाहिजे असते, चांगली साफ केलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता ती पण मी टाकते. आणि सोडा वगैरे ना आपण नंतर टाकूया, कारण अजून मला बाकीच्या पण काय काय गोष्टी तळायच्या आहेत. आता मी फक्त पीठ टाकून ह्याच्यामध्ये ठेवते आणि थोड्या वेळानंतर त्याला भिजवते. आम्ही आहे ना नेहमी दळूनच पीठ आणतो, म्हणजे आई नेहमी सांगत असतात त्या विकतच्या पिठापेक्षा ह्या दळलेल्या पिठाची भजी खूप छान लागतात. आणि थोडंसं बघा, जर तुम्हाला दिसत असेल कदाचित, तर थोडं ह्याला काय म्हणतात, भगऱ्या म्हणजे जाडं, थोडंसं असं हलकं जाडं, एकदम पातळ असं पीठने दळायचं आहे, तर मग छान लागतं. आम्ही नेहमी पिठलं वगैरे बनवताना ह्याच प्रकारे करतो. आता मीठ सुद्धा टाकलेलं आहे. आता बघा, एकदम भारी अशी भजी होतात आणि तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा अशा प्रकारे केलेली भजी कशी होते ते. टाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. अजून ह्याच्यामध्ये ना मी सोडा टाकलेला नाही आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही करायला घेणार ना त्याच वेळेला सोडा टाकायचा असतो, कारण ते चांगलं मग फसफसतं आणि 2 मिनटात मग करायला घ्यायचं. जसं कमी पडेल तसं थोडंसं अजून पीठ आपण ह्याच्यामध्ये घेऊया, कारण लागणारे पीठ ते दिसून येतोय. आता मी थोडं पहिला पाणी टाकत ह्याला मिक्स करून ठेवते. ह्याला थोडा वेळ मी भिजत ठेवणार आहे, 5 ते 10 मिनिटांनंतर मी भजी करायला घेणार आहे. मानसी, एकदा गावच्या सारखी भजी कर ग. कसे हो? अगं, मिरची कुटायची, लसूण कुटायचा, जिरं कुटायचं, कोथिंबीर सगळं कुटायचं आणि तव्यामध्ये करायची. अशी त्याला जाळी येते ना, एकदम असं डोसे बनवताना कशी जाळी येते तशी जाळी मस्त येते. मी उठायच्या आधी तर तुम्ही सगळं करून घेतलं. मला आज तशीच भजी खायची होती, पण जाऊ दे, आता नंतर एकदा दुपारच्याला करूया, आपल्याला कधीतरी करूया, सगळे कामाला गेल्यावर. हो, बरे सगळी कामाला गेल्यावर. तर हे बघा, आपलं आता पीठ पूर्ण असं मस्त मिक्स झालेलं आहे. आणि आता थोडा वेळ मी याला 10 मिनिटं झाकून ठेवते, तिथपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर आता आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे बघा. आता मी इथे सोडा टाकते आणि चांगलं मिक्स करून घेते. सोडा अति जास्त पण नाही टाकायचा, नाहीतर मग त्याच्यामध्ये तेल राहतात. त्याच्यामुळे जसं आपल्याला लागेल तसं पिठाच्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये आपण सोडा टाकलेला आहे. तेल गरम झालेलं आहे, सोडा पण चांगला मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्या भजी सोडूया.
छोटे छोटेच हे करायचे, जास्त मोठे गोळे नाही करायचे त्याचे. तर मंडळी हे बघा आपले भजी तळून झालेले. आता मी चाळणीत काढून घेते. पण कुरवडी पण तळायचं आहे आणि ते आता नाश्त्याची घाई आहे, रेसिपी पण दाखवायची आहे, त्याच्यामुळे सगळी गडबड 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 चालू झालेली आहे. तर ही भजी आहे ना तुम्ही पुदिन्याची चटणीसोबत सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. माझ्या मुलाला सॉससोबत खूप आवडते आणि सगळ्यांना आमच्या घरात हे खूप आवडते. तर हे बघा मिस्टरांनी आता आधीच पाव आणून ठेवलेलं आहे तुमच्या गोकुळ दादाने. तर आता हे गरमागरम भजी मी त्यांना वाढते त्याच्यासोबत. तुम्ही म्हणाल ताई चटणी नाही बनवली का, तर आज पूर्णपणे कटाची आमटी म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, पुरणपोळी वगैरे, तर आज आम्ही चटणी वगैरे बनवत नाही. तर आता माझी भजी बनवून झालेली आहे. तर मंडळी नक्की बघा अशा प्रकारे भजी करून तुम्हाला कशी वाटते आणि ते पण मला कमेंट करून सांगा. बाय बाय.